कुठलंही शिक्षण जरी आपण घेतलं, डॉक्टर हो, इंजिनियर हो किंवा इतर कुठल्याही ब्रांचमध्ये जरी शिक्षण घेतलं तरी त्या शिक्षणाचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी झाला पाहिजे हे डोक्यात पक्कं होतं. डॉक्टर व्हायची इच्छा होती आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागामध्ये जिथे आरोग्याच्या सोयीसुविधा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध नाहीत अशाच ठिकाणी काम करता यावं हे पक्कं होतं. आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर विविध संस्थांमधून अनुभव घेत आणि प्रशिक्षण पूर्ण करत त्यानंतर जाणीव रुग्णालयाची निर्मिती एक गरजेचं ठिकाण त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं. मी गावातच राहिली आहे आणि जेव्हा मी शिकायला पण गेले BDS करायला तेव्हा मी नागभेडची आहे, तिथे एक पण डेंटिस्ट नव्हता. तेव्हा डोक्यात होतं की आपलं शिक्षण झाल्यावर आपल्याला इथेच वापस यायचं आहे, म्हणजे जिथे सगळे आहे तिथे जायचं नाही आहे, जिथे कोणी नाही आहे तिथेच जायचं आहे. खेड्यामध्ये काम करायचं तर कुठल्या एका स्पेशालिटीला निवडणं हे फारसं सोयीस्कर नव्हतं. एकतर मला म्हणजे मी आता इथे आज सुरुवात एका छोट्याशा गोष्टीपासून केली जरी असली तरी MBBS झाल्यावर MBBS करत असताना नुसतंच मेडिसिन केलं असतं तर कदाचित मी डिलेव्हरी फार चांगल्या पद्धतीने शिकू शकलो असतो असं मला वाटत नव्हतं. आणि OBGYला गेलो असतो तर मेडिसिन चांगल्या पद्धतीने शिकू शकलो असतो असं वाटत नव्हतं. पण खेड्यामध्ये काम करत असताना एक जनरल फिजिशियन म्हणूनही काम करताना, कारण शेवटी काम करताना मर्यादा बऱ्याच येतात, आपल्याला शेवटी काय ट्रीट करायचं आहे यावर अवलंबून असतं. म्हणून मेडिसिन, सर्जिकल डायग्नोसिस प्लस ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी या तीनही विषयांचं आणि त्याच्याशी निगडीत तर इतर विषय पीडियाट्रिक्स असेल, स्किन असेल, सायकॅट्री असेल, अशा वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण मी सर्च रुग्णालय, शहीद रुग्णालय आणि सेवाग्राम रुग्णालय अशा 3 विविध संस्थांमधून पहिले पूर्ण केलं आणि नंतर या कामाची सुरुवात केली. पण कुठल्याही भागात काम करायला गेल्यावर तुम्ही नुसतं कम्युनिटी मेडिसिन शिकून गेलेनी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला असं होणार नसतं. म्हणून काम सुरू करताना तुम्हाला क्लिनिकल सर्व्हिस ही द्यावीच लागते. प्राथमिक लेव्हलला जेवढे उपचारांची गरज आहे, मेडिसिन, सर्जरी, ऑब्स्टेट्रिक्स, स्किन, सायकॅट्री आणि इतर विषयांमधली, तर त्याचं ज्ञान पुरेसं मी घेतलं. आणि त्याच्यानंतर पुढचं जे कम्युनिटी अप्रोचनी ज्या भागाच्या आरोग्याच्या सेवेसाठी आपण जे ठिकाण निवडलं आहे त्याच्या भोवतालच्या गावांच्या आरोग्यातील गोष्टींच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याकरिताचं पुढची आखणी करताना आता जे मी शिकून करतोय ते जास्त समर्पक वाटतं.
सुरुवातीला वाटत होतं की कलिग्स काय म्हणतील, बॅचमेट्स काय म्हणतील, पण आता ते जे करत आहेत आणि आता मी जे करत आहे, कुठेतरी मला जे मी ठरवलं होतं ते मी करतोय. म्हणून आज 4 पावलं जरी चाललो असेल 40 पावलांमधले, तरी 4 पावलं चाललो आहे याचं समाधान आहे. आणि इन केस जे बाकीचे थांबले किंवा भीतीपोटी बाकीच्या मार्गाला लागले तर त्यांचे ते पावलं चालून व्हायच्या, त्यामुळे त्यांच्या कंपॅरिझनचं काही भीती नाही वाटत. कुठल्याही पद्धतीचं काम करताना एका ठिकाणी थांबून बराच काळ त्या कामाभोवती फिरल्याशिवाय त्या कामाची डेप्थ किंवा त्या जागेची डेप्थ आपल्याला कळत नाही आणि त्या कामाची डेप्थ कळत नाही किंवा त्याच्यातल्या अडचणी काय आहेत. तर मग त्या दृष्टीने समोरचं काम करता येतं. कारण मी स्वतंत्ररित्या 3 वर्ष झाले आता प्रॅक्टिस करतो आहे.